नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, प्रिय रामू हे योगीराज बागुळ यांचं पुस्तक आपण वाचत आहोत. कालच्या भागात आपण पाहिलं बाळारामाचे निधन झाले. सर्व अंत्यविधी रमाईंनी साहेबांच्या पश्चात पार पाडल्या. बाबासाहेबांनी पुन्हा महाड सत्याग्रह परिषद घेण्याचे ठरवले. रमाईंची खूप इच्छा होती परिषदेला जाण्याची, पण त्यांना जाता आलं नाही. बाबासाहेबांनी रायगडाचे दर्शन घेतले. त्यावेळेस त्यांना मारायला मारेकरी निघाले होते, पण गडाच्या प्रवेशद्वारापाशी गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावकरींनी कडक पहारा करून बाबासाहेबांचे रक्षण केले. आता पुढे डॉक्टर साहेब अस्पृश्यांच्या हक्कासाठीच्या चळवळीला जसजसे अधिक आक्रमक स्वरूप देण्याचा प्रयत्न करू लागले, तसे प्रतिग्रामी वरिष्ठ वर्गीयांच्या मनात त्यांच्याबद्दल अनादर नि तिरस्कार वाढू लागला. साहेबांना वरिष्ठ जातीचे न्यायालयीन खटले मिळणे बंद झाले. हायकोर्टात चालणारे सर्व खटले सवर्ण हिंदू वकील, सॉलिसिटर्स व बॅरिस्टर यांच्या हातात असत. या खटल्यांचे वकीलपत्र मिळवायचे ते सवर्ण हिंदू कायदेपंडितांच्या मेहरबानीनेच. महाडच्या प्रकरणामुळे साहेबांना खटले मिळू नयेत म्हणून सवर्ण वकील उघड अथवा गुप्तपणे कारस्थाने करू लागले. त्यांची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. शेवटी त्यांनी उच्च न्यायालयात जाणं बंद केलं. महाडचा खटला जिंकणं त्यांच्या आणि समाजाच्या चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. त्यासाठी ते रात्रंदिवस अभ्यास करीत होते. देश परदेशातील कायद्याची पुस्तके वाचत होती. महाडच्या परिषदेमुळे आणि तिथे केलेल्या क्रांतीमुळे बाबासाहेबांची आणि त्यांच्या कार्याची कीर्ती अमेरिका आणि युरोप खंडापर्यंत पोहोचली. साहेब त्यांच्या कार्यात व्यस्त होते. महार वतन बिल मुंबई कायदेमंडळात मंजूर व्हावे म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर भाषणं, परिषदा, चर्चा, बैठका सुरू केल्या. त्यासाठी ते सर्व मराठी प्रांतात झंझावातासारखे फिरत होते. ना प्रकृतीची फिकीर होती, ना जेवणाची की ना आरामाची. बहिष्कृत भारत पत्र वर्षभर चालवल्यानंतर या पत्रावर 5,000 रुपयांचे कर्ज झाले. अनेक वर्गणीदारांनी वर्गणीचे पैसे दिले नव्हते. पत्र आर्थिक अडचणींना तोंड देत होते. वर्गणीदारांना त्यांची जाणीव नव्हती. साहेब पत्राचे संपादकीय वेळात वेळ काढून लिहित. 3 फेब्रुवारी 1928 रोजीच्या अंकात त्यांनी बहिष्कृत भारताचे ऋण हे लौकिक ऋण नव्हे का या शीर्षकाखाली दीर्घ अग्रलेख लिहून पत्राची वर्गणी न देणाऱ्या वर्गणीदारांचा खरपूस समाचार घेतानाच स्वतःची समाजोत्थानाची तळमळ व संसारिक ओढाताण व्यक्त केली आहे. या अग्रलेखात घरातील देनावस्थेत त्यांची सहचारिणी रामू संसाराचा गाडा रेटताना किती कष्ट घेते याविषयी साहेब लिहितात. कवडीचा फायदा नसताना त्याने 1 वर्षाच्या आत बहिष्कृत भारताचे अभ्यासूपणाने रक्काने भरून लोकजागृतीचे काम केले. ते करताना त्याने स्वतःच्या प्रकृतीकडे, सुखाकडे, चैनीकडे आणि ऐशारामाकडे न पाहता डोळ्यांच्या वाती केल्या. इतकंच नव्हे तर प्रस्तुत लेखक परदेशी असताना रात्रंदिवस जिने प्रपंचाची काळजी वाहिली व जिला अजूनही व्हावी लागत आहे व तो परदेशातून परत आल्यानंतरही त्याच्या विपन्न देशेत शेणीचे भारे स्वतःच्या डोक्याहून वाहून आणण्यास जिने मागे पुढे पाहिले नाही. अशा ममताळू, सभ्य, सुशील आणि पूज्यश्रीच्या सहवासात दिवसांच्या 24 तासातून अर्धा तासही त्याला घालवता येत नाही. प्रस्तुत लेखकाने जो स्वार्थत्याग केला आहे त्यात त्याने विशेष काही केले आहे असं नाही. प्रस्तुत लेखक तसे म्हणतही नाही.
उलट परमेश्वराने त्यास एका अस्पृश्य जातीत जन्माला घालून या मानव उद्धाराच्या मंगल कार्यास आपला देह जिजवण्याची जी संधी दिली आहे ते त्याच्यावर मोठे उपकार झाले असे समजून परमेश्वरास तो शतशः धन्यवाद देऊ इच्छितो. आपण समाजकार्य करीत असताना आपली सहचारिणी एका शब्दाचीही तक्रार न करता आणि प्रकृतीची तमा न बाळगता किती कष्ट उपसते, झटते याची जाणीव डॉक्टर बाबासाहेबांना पावलोपावली आणि क्षणोक्षणी होती. साहेबांना कुटुंबाच्या चरितार्थासाठी काहीतरी धडपड करणं गरजेचं होतं. बाटलीबाई क्लासच्या माध्यमातून मिळणारे 200 रुपये घर चालवण्यासाठी अति अल्प होते. ते कायमस्वरूपी अर्थार्जनाचा मार्ग शोधत होते. मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयात प्राध्यापक S.S. पंडित यांची कायद्याच्या प्राध्यापकाची जागा रिकामी झाली असल्याचे साहेबांना कळले. 9 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांनी या जागेसाठी मुंबई प्रांताच्या शिक्षण विभागाच्या सचिवाकडे अर्ज केला. ही नोकरी आपल्याला कशी मिळू शकेल त्यासाठी ते प्रयत्न करू लागले. महार वतन बिलावर साहेबांनी मुंबई विधिमंडळात 19 मार्च 1928 रोजी सविस्तर आणि अभ्यासपूर्ण अभ्यास केला. मात्र विधिमंडळ अध्यक्षांनी ते बिल विचाराधीन ठेवले. 21 जून 1928 रोजी डॉक्टर साहेबांची शासकीय विधी महाविद्यालयात कायद्याचे प्राध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली. आता खऱ्या अर्थाने आईसाहेबांचे सुखाचे सांसारिक दिवस सुरू झाले. मात्र त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. सुख पायाशी आले होते, परंतु त्याला उचलून कवेत घेण्याची ताकद त्यांच्या शरीरात कुठेही नव्हती. साहेबांना संसारात लक्ष देण्यास वेळ नव्हता. त्यांना त्यांच्या समाजात उत्क्रांती घडवण्याचा ध्यास लागला होता. तो लढाच मानव मुक्तीचा होता, गुलाम मुक्तीचा होता, अस्मितेचा होता. साहेबांनी 1928 साली जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात बंगळुरूला बहिष्कृत विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह सुरू केले आणि त्याचे रेक्टर म्हणून निपाणी जवळील बेनाडी येथील तरुण सुशिक्षित सहकारी बळवंत हनुमंतराव वराळे यांची नेमणूक केली. वर्षभरानंतर काही कारणास्तव वराळेंनी ते वसतिगृह बेनाडीहून धारवाडला स्थलांतरित केले. अलीकडे साहेबांच्या कार्याचा व्याप प्रचंड वाढला होता. कामाच्या व्यापामुळे त्यांचे जेवण वेळेवर होत नसे. त्यांचा दुपार आणि संध्याकाळचा जेवणाचा डब्बा घरून कोणीतरी घेऊन येत असे. कामाच्या व्यापातून नि अभ्यासातून वेळ मिळाला नि आठवण झाली की ते कार्यालयातच जेवण करीत. पौर्णिमेच्या दिवशी मात्र साहेब जेवणासाठी न चुकता घरी जात, कारण सुभेदारांचे निधन पौर्णिमेच्या दिवशीच झाले होते. बाबांच्या तस्वीरीचे पूजन करून व पत्नीबरोबर संध्या प्रार्थनेत सहभागी होऊन त्यानंतर ते जेवत. जेवण झाली की कार्यालयात येत. पुन्हा सहकाऱ्यांबरोबर विचार विनिमय, परिषदा, सभा व बैठका घेण्याचे नियोजन, अभ्यास आणि विधी महाविद्यालयात वर्ग तासात शिकवण्याची पूर्वतयारी सुरू होई. समाज समता संघाचे वेगवेगळे उपक्रम होते. त्यांपैकी सहभोजन हा देखील एक उपक्रम होता. संघाच्या प्रत्येक सदस्याच्या घरी आळीपाळीने आणि आवडीनुसार सहभोजनाचा कार्यक्रम घेतला जात असे. 15 ऑगस्ट 1928 रोजी साहेबांच्या घरी सहभोजनाचा कार्यक्रम करण्याचा बेत ठरला. स्पृश्यास्पृश्य समाजातील जवळपास 25-30 सहकारी साहेबांच्या घरी भोजनासाठी येणार होते. जेवण शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे होणार होते. साहेबांची इतकी उच्चभ्रू मित्रमंडळी जेवणासाठी येणार, सहभोजनातून समतेसाठी प्रयत्न होतोय, जातीभेद नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला जातोय या विचारांनी आईसाहेब उत्साहित झाल्या.
मात्र त्यांच्याकडे स्वयंपाक रांधण्यासाठी मोठी भांडी नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या दामोदर हॉल मागील ग्रंथालय कार्यालयात जेवत असताना साहेबांना म्हणाल्या, साहेब, मला भांडी आणून द्या. मी आणि मक्याची आई 2 बायांना बरोबर घेऊन स्वयंपाकाची सगळी व्यवस्था करते. रामू, अगं मला यातले काय कळते? मी कुठे शोधू तुझ्यासाठी भांडी? हे पैसे घे आणि कशी व्यवस्था करायची ते तू बघ. साहेब आईसाहेबांच्या हातात पैसे देत म्हणाले. सहभोजनाच्या अगोदरच्या दिवसापर्यंत आईसाहेबांनी स्वयंपाकाची सर्व तयारी केली. 15 ऑगस्टच्या भल्या सकाळी त्या लक्ष्मीबाई आणि चाळीतील 2 बायांसह स्वयंपाकाला लागल्या. सकाळी 10च्या आत स्वयंपाक तयार झाला. कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्व मंडळी आली. गप्पा आणि विनोद करीत खेळीमेळीने सर्वांची जेवणं झाली. मक्याच्या आईनं आणि आईसाहेबांनी रांधलेला स्वयंपाक सर्वांनी आवडीने खाल्ला. साहेब आणि अतिजवळच्या व्यक्तींशिवाय कोणीही पुरुषासमोर न येणाऱ्या आईसाहेब सहभोजनाच्या दिवशी स्वतःचे आजारपण विसरून खूप राबल्या. जेवण तयार करण्यापासून ते ताट उचलण्यापर्यंत सारी कामं अतिशय उत्साहाने त्यांनी केली. दिवसभराच्या श्रमाने सायंकाळी आईसाहेबांना थकवा जाणवू लागला. मात्र साहेबांच्या समाजकार्यात आपणासही थोडासा का होईना हातभार लावला याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत होतं. डॉक्टर साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर हे 1926 सालापासून साहेबांच्या प्रेरणेने महाडला अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह साधण्याच्या प्रयत्नात होते. 20 ऑगस्ट 1928 रोजी त्यांनी महाड अस्पृश्य विद्यार्थी आश्रम स्थापन केले. 12 एप्रिल 1929 रोजी साहेब रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेतील समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी गेले. इकडे मुंबईत त्यांची आवडती बहीण तुळसा 13 एप्रिल रोजी 3ऱ्या प्रहरी 4:30 वाजता अल्पशा आजाराने मरण पावली. संध्याकाळी परिषद चालू असताना साहेबांना तुळसाच्या मृत्यूची तार मिळाली. त्यांचं मन विदीर्ण झालं. आसवांनी डोळे डबडबले. गळा दाटून आला. हृदय भरून आलं. डोळ्यातील आसवं त्यांनी पटकन रुमालाला टिपली. साहेब परिषदेचे कामकाज संपल्यानंतर विमनस्य अवस्थेत तुळसाच्या विचारात मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले. त्यांना आठवत होती प्रेमळ बहीण तुळसा, बाबांच्या अडीनडीला नेहमी मदत करणारी, वेळ प्रसंगी अंगावरचा दागिना देखील त्यांच्या हवाली करणारी, भिवाला बालपणी खूप जीव लावणारी, शाळा महाविद्यालयात जात असताना त्याला स्वतःकडचे महिने ठेवून घेणारी, तिथूनच भिवाला शाळेत आणि कॉलेजात पाठवणारी तुळसा, त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेणारी तुळसा आणि साहेबांना आठवली विलायतेहून आल्यानंतर बंदरावर भिवा म्हणून मोठ्यानं हाक मारून धावत येत गळ्यात पडणारी आणि मुसूमुसू रडणारी खतावलेली तुळसा. तुळसा गेली कायमची. तुळसाच्या अनेक आठवणी साहेबांना बैचेन करू लागल्या. त्यांनी त्या दिवशी अन्न ग्रहण केलं नाही. मधूनच त्यांचं हृदय भरून येई. डोळ्यात अश्रूंची दाटी होई. या लाडक्या बहिणीच्या अंत्यविधीस आपण हजर राहू शकलो नाही, तिचं शेवटचं दर्शन घेऊ शकलो नाही, याबद्दल साहेबांना खंत वाटली. त्या रात्री साहेबांना झोप आली नाही. ते अस्वस्थ मनानं रात्रभर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होत होते. तुळसा नजरेसमोरून हालत नव्हती. रात्र संपत नव्हती. सकाळी मुंबईला निघायचं होतं, निदान तुळसाच्या अस्थिला स्पर्श करण्यासाठी. त्यांच्या रामूनं मात्र स्वतःची प्रकृती बरी नसतानाही नंदेच्या अंतिम यात्रेची जबाबदारी साहेबांची उणी भासू न देता यथोचित पार पाडली. धन्यवाद.
श्रोते हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील भागात.